मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 36 साईजमध्ये परफेक्ट बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। सर्वात आधी तयार उंची बघायची आपल्याला। ब्लाऊजची तयार किती आहे? 13 इंच तयार आहे। 1 इंच वाढून घेते। उंची अधिक 1 इंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं। सर्वात आधी इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झाली, आता इथे शोल्डर माप टाकून घ्यायचं। पूर्ण शोल्डर 14 आहे। आता त्याचं निम्म करायचं आपल्याला। इथे जेवढं शोल्डर असेल ना त्याचं निम्म करून घ्या। बोटनेकसाठी आपल्याला मापे घ्यावीच लागतात। आता इथे मी निम्म मार्किंग करून घेते। तुम्ही तुमचं पूर्ण शोल्डर मोजून घ्या। ह्या बाही जोडलेल्यापासून ते त्या बाही जोडलेल्यापासून अंगावरती मोजून घ्या। त्याचं निम्म माप इथं टाकावं लागेल, पूर्ण शोल्डरच्या निम्म। आता इथे बघू शकता, शोल्डरच्या निम्म माप टाकून घेते। इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे 7 इंचावरती। लक्षात ठेवा मापे, जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा इथे मी मार्किंग करून घेतला। एक लाईन ओढून घेते, अशी लाईन ओढून घेतली। आता ह्या सुद्धा बाजूला एक मी लाईन ओढून घेते। तर सर्वात आधी इथे आपण पाठीमागची बाजू कट करून घेऊया। आता गळा रुंदी तुम्ही इथे 4.25 सुद्धा ठेवू शकता आणि 4 इंच सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी 4.25 वरती मार्किंग करून घेते। गळा रुंदीसाठी इथे मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे। आता तयार गळा पट्टी एवढीच मोजून घ्यायची आपली। किती तयार आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे बघू शकता 5.25 इंच तयार आहे। तुम्हाला किती ठेवायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता। जर तुम्हाला 4 ठेवायचे असेल, 3 ठेवायचे असेल किंवा 3.5 ठेवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं नेहमीप्रमाणे। आता इथे मी काय करते, जेवढी माझी भरली तेवढी मार्किंग करून घेते आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते। किंवा तुम्ही काय करायचं, आता समजा इथे तुम्हाला 4 इंच तयार ठेवायची, फक्त सांगते 4 इंच जर तुम्हाला इथे तयार ठेवायची मग मार्किंग करून घ्यायचं असं, आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते। असं मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता। आता इथे बघू शकता, जेवढे आपण इथे गळारुंदी ठेवली तेवढीच आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। पाठीमागच्या बाजूसाठी मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते। अशा पद्धतीने लाईन ओढून झालेली आहे। आता ह्या सुद्धा बाजूला एक मी लाईन ओढून घेते। अशी सरळ पट्टीचा वापर करत जा शक्यतो। इथं आपली लाईन ओढून झालेली आहे। आता गळा उंची इथे तुम्ही 3.5 इंच सुद्धा ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला इथे 4 इंच ठेवायचे असेल तर 4 इंच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। एक लाईन ओढून घेते इथे। आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा, असा अर्धगोलमध्ये आला पाहिजे। अशा पद्धतीने बोटनेक म्हणलं ना थोडासा रुंद गळा असतोच आपला। अशा पद्धतीने इथे बरोबर अंदाजाने आकार द्या। बरोबर इथे आपला असा अर्धगोल आला पाहिजे इथपर्यंत। आता इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल। हे मार्किंग न घेता दुसरा सुद्धा गळा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घेते ह्या बाजूला। आपण इथे कॅनव्हास पेपरचा वापर करून सुद्धा दुसरा गळा सुद्धा तयार करू शकतो। त्यासाठी इथे मी असं मार्किंग करून घेतलं। थोडंसं अंतर ठेवा ह्याच्यामध्ये। आता इथे आवडीनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही गळ्याचा आकार इथे देऊ शकता। अशा पद्धतीने द्यायचं। मग तुम्हाला इथे असं टोक आलं पाहिजे। ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते आकार देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे आकार द्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता। हा गळा तुम्ही कॅनव्हास पेपरचा वापर करून तुम्हाला इथे तयार करायचा आहे। आणि दुसरा सुद्धा गळा इथे मी तुम्हाला समजून सांगते। हे जर तुम्हाला मार्किंग नसेल करायचं, डायरेक्ट तुम्ही असा आकार द्यायचा, इथपर्यंत आकार दिला, मग काय करायचं, इथपर्यंत आपला हा गळा आहे मार्किंग केलेला, असं पकडायचं, त्याचा मध्य करून घ्यायचा। इथे मध्याचं असं मार्किंग करून घ्यायचं। इथे तुम्ही नॉड सुद्धा जोडू शकता, बोटनेकसाठी सुद्धा वापरू शकता। मग काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं मध्याचं बरोबर, म्हणजे काय होतं आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं। मग इथून इथे अशी लाईन ओढून घ्यायची। सोपं सांगते एकदम, पट्टीचा वापर करतो शक्यतो। लाईन ओढून झाली, हे झालं बरोबर। नंतर तुम्ही अशा गळ्यामध्ये सुद्धा आकार असा देऊ शकता, किंवा दुसरा आकार देऊ शकता असा अर्धगोलमध्ये सुद्धा। असा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये गळा तयार करू शकता, किंवा अजून जर तुम्हाला डीपमध्ये ठेवायचा असेल दुसरा गळा, अशा पद्धतीने तुम्ही ते आकार ठेवू शकता आवडीनुसार। अर्धगोल सुद्धा घेऊ शकता, हा सुद्धा गळा वापरू शकता ह्याच्यामध्ये। आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही इथे आकार देऊन सुद्धा हा सुद्धा गळा तुम्ही बोटनेकसाठी सुद्धा वापरू शकता। मार्किंग करून झालं, आता ब्लाऊज उलटा करून घ्या आणि हुकाची बाजू घेत जा नेहमी।
मोजून घ्यायला सोपं पडतं. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतलं. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. जर बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला जागा नसते, त्यासाठी आपल्याला 2 इंच ह्या बाजूला घ्यावंच लागतं. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या. असा टेप पकडायचा. किती भरतंय? राईट माझं इथे 9 इंच भरलं ह्या साईजमध्ये, म्हणजे हे परफेक्ट माप झालं आपलं. आता मग काय करायचं, इथून ह्या बाजूला जेवढं आपलं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. 9 इंच भरलं, ह्या साईजमध्ये परफेक्ट आहे, लगेच मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं, 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं. 2 इंच घ्यावंच लागतं. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचा. कडेपासून असं पकडा आणि पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. 34 कमरघेर आहे. आता ह्याच्या बरोबर 4 भाग करावे लागतात. डायरेक्ट चौथा भाग काढला तरी सुद्धा चालेल. एवढं आलं, ह्याच्यावरती हे टोक असं ठेवून घ्या. निम्म झालं, नेहमीप्रमाणे सांगते, निम्म झालं. आता परत एकदा निम्म करून घ्या, म्हणजे 2दा निम्म करावं लागतं. परफेक्ट तुमचा चौथा भाग आलेला आहे. आता मग काय करायचं, जेवढा आपल्या इथे चौथा भाग आलेला आहे तेवढा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. चौथा भाग मार्किंग करून झाला. 1 इंच टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं. इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करा, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला एक अशी लाईन ओढून घेतली, बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथं काय करायचं आपल्याला, हे आपण आत्ताच 1 इंच मार्किंग करून घेतलं ना, त्याच्या पुढची लाईन म्हणजे ही लाईन असं पकडा, त्या लाईनीवरती बरोबर, आणि त्याचा असा मध्य करून घ्यायचा आहे. म्हणजे मार्किंग ना एकसारखं होऊन जातं. मध्य करून झालेलं आहे. आता उंचीला असं मार्किंग करून घ्या. गळा तुमचा अर्धा इंचाने खाली येणार, किंवा इथं जर घेतला असेल तरी अर्धा इंचाने खाली येणार. मग त्या लाईनीमध्ये बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची मापामध्ये बरोबर. मग इथे जे आपण 1 इंच घेतलं होतं ना, ते काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं. हे झालं बरोबर. असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. नेहमी मी सांगते ती पद्धत वापरा. गळा अर्धा इंचाने खाली येतो, त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. त्या अर्धा इंचाच्या मार्किंगवरती बरोबर. ते इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मग त्याच्यावरती असं हे 1 इंच घेतलेलं इथं अर्धा असं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. आता इथे मोंड्याला आकार देऊन घेण्याआधी शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्या. ब्लाऊज आणखीन परफेक्ट बसेल. अर्धा इंच परफेक्ट आहे. सर्व साईजनुसार तुम्ही हे वापरू शकता. आता इथून इथे अशी लाईन जोडून घ्यायची आहे अशा पद्धत. थोडंसं क्रॉसमध्ये येणार आहे जोडताना सुद्धा तुमचं, कारण की मुंड्याचं माप टाकताना आपण इथे डीपमध्ये टाकलं, म्हणूनसाठी आपण इथे अर्धा इंच डाऊन करून घेतलं. ब्लाऊज आणखीन बसायला तुमचा परफेक्ट बसणार आहे म्हणूनसाठी. आता इथे पाठीमागचा मुंडा 1 इंचावरती सर्व साईजमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं 1 इंच परफेक्ट आहे. आता इथे बऱ्याच वेळा बोटनेक असल्यामुळे प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस काय करायचं, असं मध्याचं मार्किंग करून घ्या. इथे मार्किंग करून झालं. आता इथे तुम्ही अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा थोडंसं, मग 3 लाईनी आहे बाहेर, 3 लाईनी, 1, 2 आणि 3 लाईनी फक्त, एवढ्याच फक्त. असं बाहेर या थोडंसं, म्हणजे इथे आतल्या बाजूला थोडंसं इथे. मग आकार देताना काय करायचं आपल्याला, इथे इथून असा ह्याच्यावरून इथून घ्यायचं, मग पर्यंत आलो, मग नंतर असा आकार घ्यायचा वरच्या बाजूला कमी कमी करून. ही ना पद्धत नक्की वापरायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने. म्हणजे इथे ना पाठीमागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी असा आकार तुम्हाला इथे देऊन घ्यायचं, वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं इथपर्यंत. असं सोपं पडेल त्यासाठी. बघू शकता इथे आपला आकार अशा पद्धतीने झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसेल. इथे हे झालं बरोबर. आता बऱ्याच वेळा काय होतं, इथे चुन्या येतात किंवा असं घोळ आल्यासारखं होतं, ते सुद्धा समजून सांगते लगेच. अर्धा इंच डाऊन करून घ्या. इथे अर्धा इंच फक्त थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. प्रॉब्लेम असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता, किंवा ही पद्धत ठेवली तरी सुद्धा चालेल. मग नंतर काय करायचं, इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. तुम्हाला इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा समजून सांगितलं. तुम्ही ह्याच्यामधली ही सुद्धा पद्धत वापरू शकता, किंवा ही सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पद्धत वापरू शकता. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा समजून सांगितलं. मग असा आकार देऊन घ्यायचं, मग वरच्या बाजूला असं कमी कमी करून अर्धा इंच डाऊन करून घ्यायला विसरू नका. ब्लाऊज आणखीन परफेक्ट बसेल, म्हणजे उचलल्यासारखं होत नाही तिथे, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता हे ना आपल्याला इथे आहे असं कट करून घ्यायचं. इथून सुरुवातीला
आता ह्याच्यामधला तुम्हाला कोणता मुंडा ठेवायचा आहे तो तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे मी वरचा आकार कट करून घेते. करून घेतलं का ते घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. नंतर इथे डाऊन करून घ्यायला विसरू नका. अशा पद्धतीने आकृती काढून ठेवा. आता हे मी असंच ठेवते. बघू शकता इथे मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असा परफेक्ट आलेला आहे आणि बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट बसणार तुम्हाला. आता इथे मी दुसरा पेपर घेतला समोरची बाजू कट करण्यासाठी. आता सर्वात आधी काय करायचं आपल्याला, इथे असं ठेवून घेतलं. बघू शकता इथे मी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथे थोडीशी जागा ठेवा आणि ह्या सुद्धा बाजूला जागा ठेवायची आहे थोडीशी. आता इथे मी आहे असंच मार्किंग करून घेते. इथे मी आहे असंच ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे. आता पेपर बाजूला ठेवून घेते. इथे आपण हे आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता समोरचा गळा डीप असल्यामुळे इथे 1 इंच शोल्डर कमी करून घ्यायचा. डीप गळा असल्यामुळे समोरच्या बाजूचा 1 इंच शोल्डर कमी करून घ्यायचं. 1 इंच परफेक्ट आहे, सर्व साईजमध्ये घ्यावं लागतं. डीप गळा असेल समोरच्या बाजूचं तर 1 इंच लिहून ठेवलेलं आहे. वहीमध्ये लगेच लिहून ठेवा 1 इंच. झालं बरोबर. आता इथून इथे हे आपलं परफेक्ट होणार असणार आहे. इथे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. 1 इंच आपण इथे कमी करून घेतलं, ते फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं, ह्याच्या समोरच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या. बरोबर अशी. मुंडा आपला सेमच राहणार आहे, ह्याच्यामध्ये काय कुठला बदल नाही होणार आपला. आणि इथे सुद्धा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सोपं आहे म्हणूनसाठी इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं. आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. समोरच्या बाजूचा डीप गळा असेल तर तुम्हाला ही पद्धत ह्याच्यामध्ये वापरायची आहे. मार्किंग करून झालेलं आहे. बघू शकता अशी लाईन ओढून घेतली आणि ह्या सुद्धा बाजूला. आता इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी मध्य करून घ्यायचा. बरोबर मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे 3 लाईनी, फक्त टेपच्या 3 लाईनी मार्किंग करून घेतलं इथे. आता इथे सुद्धा सेम तेच मार्किंग. आकार द्यायला सोपं पडेल म्हणूनसाठी समजून सांगते. मार्किंग करून झालं. एक थोडंसं मार्किंग करून घेते. बऱ्याच वेळा काय होतं तिथे गोळ आल्यासारखं होतं किंवा चुने आल्यासारखं होतं, म्हणूनसाठी थोडंसं असं मार्किंग करून घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची. हे मार्किंग आपल्याला कशासाठी करायचं आहे, डीपमध्ये मुंडा थोडासा आला, बोटनेकसाठी बऱ्याच वेळा इथं जोळ येतो किंवा चुने आल्यासारखं होतं, म्हणूनसाठी ते मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. आता इथं काय करायचं, पाऊण इंचावरती, इथून पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्या. इथून इकडच्या बाजूला पाऊण इंचावरती. पाऊण इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. इथं आहे बघा, 1 इथं आणि 2 लाईनी कमी 1 ला. असं पकडायचं आणि 1 पाऊण इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता आकार देताना काय करायचं, इथून द्या अशा पद्धतीने. आकार हा द्यायला सोपा यावा म्हणूनसाठी इथे मी तुम्हाला इथे सुद्धा मार्किंग करून दाखवलं आणि इथे सुद्धा दाखवलेलं आहे. मग नंतर आकार देताना काय करायचं, ह्या बाजूला असं घ्यायचं, इथून ह्या बाजूला, नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायचं आहे. ही ना पद्धत नक्की लक्षात ठेवायची आहे आणि सर्व साईजमध्ये ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे. मग वरच्या बाजूला असं कमी करून घ्या. इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. कपडा जर जास्त राहिला तर झोळ आल्यासारखं होतं बोटनेकसाठी, म्हणूनसाठी ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये अशी परफेक्ट वापरायची आहे. आता हे झालं तुमचं बरोबर मार्किंग करून. पेपर फिरवून घेते. आता हे आपलं परफेक्ट मार्किंग करून झालं. आता एकदम असं सोपं सांगते. पाठीची बाजू घ्या. आता इथं काय करायचं, जेवढं हे आपण मार्किंग केलं होतं असं ठेवून घ्या. म्हणजे फक्त ही बाजू, परत एकदा सांगितलं, फक्त एवढं शोल्डर इथे ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायचं. ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्या. सोपं सांगते एकदम. लाईनीवरती ठेवून घेतलं, असं ठेवून घ्या आणि इथे एक असं मार्किंग करून घ्यायचं. झालं बरोबर. परत एकदा सांगते, इथे आपण हे मार्किंग केलेलं आहे. 1 इंच आतमध्ये घेतलं आपण, म्हणजे कमी करून घेतलं डीपनेकसाठी. आलं लक्षात तुमच्या. त्या लाईनीवरती हे असं ठेवून घ्या. पाठीमागची बाजू अशी ठेवून घेतली. आता जेवढं आपले हे शोल्डर पट्टी आहेत तेवढं लगेच इथं मार्किंग करून घेते. सोपं आहे. फक्त इथे 1 इंच कमी करून घ्यायचं. जेवढं असेल हे एवढं अंतर इथं मार्किंग करून घ्यायचं. झालं सोपं.
आता ही आपली जेवढी आपली शिल्लक राहिलेली गळा रुंदी असणार आहे. म्हणजे जास्त गळा तुमचा रुंदसुद्धा होणार नाही आणि बसायलासुद्धा तुम्हाला गळा ह्याच्यामध्ये परफेक्ट बसणार आहे. आता हे तुमचं परफेक्ट गळा रुंदीचं मार्किंग झालेलं. गळा रुंदी मार्किंग करून झाली. आता गळा उंची मार्किंग करून घ्यायची आहे आणि आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. नेहमी सांगत असते मी. असं पकडा ब्लाऊज मापाचा, शोल्डर आहे असं पकडायचं बरोबर आणि असा गळा ठेवून घ्या बरोबर. असा टेप पकडायचा आणि बघून घ्यायचं. एका लाईनीमध्ये 6 इंच गळा तयार आहे. ह्या साईजमध्ये शक्यतो 6 इंच गळाच तयार असतो. 6 इंच मार्किंग करून घ्यायचं. 6 पण असू शकतो किंवा कधी कधी 6.25 सुद्धा असू शकतो. इथे मी जेवढा गळा तयार आहे तेवढं मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. आता इथे ना जेवढी आपली गळा रुंदी आहे तेवढी लगेच इथं मार्किंग करून घ्या. जेवढी तुमची भरलेली असेल तेवढी तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायची. अशी एक लाईन ओढून घ्यायची ह्या बाजूला आणि इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने परत एकदा सांगते, जेवढी इथे तुमची गळा रुंदी भरलेली आहे तेवढीच इथे सुद्धा तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे. इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा किंवा अंदाजाने दिला तरी सुद्धा चालेल. गळा बसायला एकदम असा परफेक्ट बसणार, ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ही पद्धत ना नक्की वापरायची आहे. बघू शकता गळ्याचा आकार आपला बरोबर आपला आलेला आहे. आता इथून मी ह्या बाजूला 4 इंचावरती मार्किंग करून घेते. उभं मार्किंग करायला सोपं जातं म्हणूनसाठी ह्या साईजमध्ये परफेक्ट 4 इंच इथे मार्किंग करून घेतलं. 4 इंच परफेक्ट घ्यावं लागतं. 4 इंच घेतलं. असं वाटलंच तर काय करा, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती बरोबर. आता उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. उंचीचं मार्किंग करून घेण्याआधी अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. झालं बरोबर. आता इथे उंचीचं मार्किंग करून घेते. 9.5 वरती मार्किंग करून घेते. इथे मी उंचीचं 9.5 वरती ब्लाऊजच्या उंचीनुसार मार्किंग करून घेतलं. आता हे मार्किंग घेऊ नका, फक्त दाखवण्यापुरतं मी तुम्हाला सांगितलं ते. आता इथं काय करायचं मग, इथे सुद्धा थोडंसं आपल्याला नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यावं लागतं. हे घेऊ नका आता, फक्त दाखवलं. आता हे घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. इथे आतमध्ये मी 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि कट करू नका. आपण पाठीच्या मागच्या बाजूचा कसा तयार करतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता हे झालं परफेक्ट. आता इथे समोरची बाजू 1.5 इंचाने वाढवून घ्यायची. 1.5 इंचाने वाढवून घ्या. उंची बऱ्याच वेळा कमी होते किंवा काय होतं, ब्लाऊज असा उचलल्यासारखं होतो, त्यासाठी 1.5 इंचाने उंची वाढवून घ्या. इथे वाढवून घेतली. आता इथं काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली. इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेतली. वहीमध्ये लिहून ठेवा, उंची कशी वाढवायची असते. 1.5 इंचाने वाढवून घ्यावी लागते. ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी मार्किंग करावं लागतं 1.25 इंच. आता 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी इथे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच असं मार्किंग करून झालं. आता हे वरचं मार्किंग केलेलं आपलं, हे वरून मार्किंग करून घेतलेलं ब्लाऊजच्या उंचीनुसार, त्याला असं हे जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. इथे ना असा खोलगट भाग तयार होतो. ब्लाऊज इथेच आपल्याला परफेक्ट बसत असतो. आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, आपल्याला हे दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं आहे. सर्वात आधी खालीपर्यंत मार्किंग करून घ्या. मार्किंग करायचं राहिलं आपलं. सर्वात आधी खालीपर्यंत मी मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं, आपल्याला हे दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्या. एकत्र एवढं भरलं. परत एकदा समजून सांगते, दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्या. एवढं भरलं तेवढंच माप इथे वाढून घ्यावं लागतं. मार्किंग करून झालं. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे आपल्याला कट करून टाकावं लागतं. ते अंतर जवळ येतं तयार झाल्याच्या नंतर. मग इकडच्या बाजूला फिटिंगला ते कमी पडतं. म्हणूनसाठी जेवढं हे अंतर भरेल ना तेवढं इथे वाढवून घ्यावं लागतं. आणि आता इथे ना काय करायचं, 1 इंच वाढून घ्या. 1 इंच नेहमीप्रमाणे 1 इंच घ्यावंच लागतं इथे आपल्याला. इथे शिलाई मार्जिंग लागतं ना, त्यासाठी घ्यावंच लागतं. मग असा पट्टीचा वापर करायचा आणि लाईन ओढून घ्यायची. झालं सोपं. इथे मी 1 इंच घेतलं. इथे जेवढं हे भरलं तेवढंच इथे मार्किंग करून घेतलं. सोपं आहे. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. इथपर्यंतच फक्त, जास्त वरच्या बाजूला घेऊ नका. फक्त अर्धगोल आपला आला पाहिजे. अशा पद्धतीने फक्त अर्धगोल
फक्त समोरच्या बाजूचा मुंडा आहे ना तिथपर्यंत अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत नक्की वापरायची आहे ह्याच्यामध्ये. हे झालं बरोबर. आता फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू. बऱ्याच वेळा फिटिंग कमी जास्त होते. आत्ताच बघा असं ठेवून घ्या लगेच. आता इथे बघा सोप्पं सांगते, ही लाईन आणि हा कोपरा असं एकावरती एक ठेवून घ्यायचं आणि जिथपर्यंत ही वरची बाजू पुरते तिथे एक मार्किंग करून घ्या. फिटिंग कमी जास्त होते म्हणूनसाठी सांगते. हे अंतर जवळ येणार तुमचं, हे अंतर शिलाई होऊन जवळ येतं म्हणजे हे अंतर, आणि हे अलीकडच्या बाजूला येतं. फिटिंग सरळ लाईनीमध्ये होऊन जाते, पण बऱ्याच वेळा फिटिंग कमी जास्त होते उंचीमध्ये. मग त्यावेळेस काय करायचं तुम्हाला आत्ताच करून घ्या व्यवस्थित. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, इथं असं ठेवून झालं. आता हे जिथपर्यंत पुरतं आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं असं. हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनसाठी सांगते. आता इथं काय करायचं, मार्किंग करून झालं. पहिली लाईन त्रिकोण तयार केलं ना आपण, त्याची पहिली लाईन पट्टीचा वापर करायचा, पट्टी ठेवायची आणि त्या लाईनीला अशी जोडून घ्यायची. म्हणजे एवढं आपलं इथे जास्त झालेलं आहे ते बरोबर ते कट होऊन जातं. इथे कुठेही कट करायची गरज नाही. हे शिलाई होणार तुमचं इथे, एवढं अंतर बरोबर होतं. त्याच्यामुळे इथे कट करायचं नाही, फक्त एवढंच कट करायचं आहे. ब्लाऊज इथे तर उलट परफेक्ट बसेल तुम्हाला, उंचीमध्ये अजिबात कमी जास्त होणार नाही. ही पद्धत ना नक्की वापरत जा. हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. इथून सुरुवात करायची आहे. हे जास्तीचं कट करून टाका इथून असं इथपर्यंत. हे कट करायचं नाहीये ते लक्षात ठेवा. आता इथून हे माप जे जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला ही बाजू अशी कट करून घ्या अशा पद्धतीने. समोरचा मुंडा आपला असा कट करून घ्या अशा पद्धतीने. हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता असं पकडायचं इथून असं ह्या बाजूला, हे अशा पद्धतीने. आता इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत बरोबर हा त्रिकोण बाजूला काढून घ्यावा लागेल हे अशा पद्धतीने. आणि इथे ना थोडेसे कट देऊन ठेवा. ते बरोबर आलं पाहिजे, कटवरती कट आला पाहिजे. तिथेच आपला खोलगट भाग असा तयार होतो, ब्लाऊज तिथेच बसायला परफेक्ट बसतो. त्यासाठी हे वरचं मार्किंग मी मगाशी दाखवलेलं. आणि इथे सुद्धा द्या, ब्लाऊज आणखीन बसायला परफेक्ट बसेल. सांगितलं मार्किंग वहीमध्ये लिहून ठेवा, ते प्रत्येक साईजनुसार वापरू शकतो आपण. आता इथे सुद्धा काय करा, थोडंसं मार्किंग करून ठेवा. ते कटवरती कट आपला आलाच पाहिजे जोडताना. या अशा पद्धतीने तुमचं जोडलं जाणार. नेहमीप्रमाणे सांगत असते, प्रिन्सेस कट ब्लाऊज शिलाई करताना अजिबात कोणताही प्रॉब्लेम येत नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता, इथे सुद्धा अजिबात कमी जास्त नाही होणार तुमचं जोडताना सुद्धा. इथे खालच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने जोडलं जाणार आणि इथे वरच्या बाजूला अशा पद्धतीने हे जोडलं जातं. आणि इथे पण काय करा, थोडासा कट देऊन ठेवा इथे, म्हणजे काय होतं चुकत नाही म्हणूनसाठी. आता हे तुमचं बरोबर झालेलं आहे. गळा सुद्धा कट करून घेते इथे अशा पद्धतीने. आणि गळा सुद्धा बसायला एकदम असा परफेक्ट बसेल तुम्हाला मापामध्ये. बघू शकता इथे गळा असा कट करून झालेला आहे. इथं आपली समोरची बाजूला परफेक्ट अशी कट करून झाली. आता इथे आपलं बाही कट करून घ्यायची आहे. आता बाही कट करण्यासाठी अर्धा इंच शोल्डर नेहमीप्रमाणे कमी करून घ्या. अर्धा इंच इथं मार्किंग करून घेतलं मी. आता इथं काय करायचं, असा टेप पकडायचा, जिथं आपण मार्किंग केलं तिथे असा टेप पकडला मी. आता फक्त असा टेप अर्ध गोल फिरवून घ्या नेहमीप्रमाणे. आता जेवढं भरेल, माझं एवढं भरलं, तुमचं बघायला आपलं किती भरलेलं आहे तेवढं तुम्हाला इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे माझं 9.25 इंच भरलेलं आहे परफेक्ट. परत एकदा आपण मोजून बघूया. अर्धा इंच मार्किंग केलेलंच आहे. असा टेप ठेवायचा इथे बरोबर, असा फक्त अर्धगोल आकारामध्ये टेप फिरवून घ्यायचा तुम्हाला इथे. तरीसुद्धा तेवढंच भरलेलं आहे 9.25 इंच. आलं लक्षात. हे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग असतं, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार. म्हणूनसाठी तेवढं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं. पेपर घेतला, घडी करून घेते. बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता आपलं किती भरलं होतं, एवढं भरलं होतं, तेवढंच घडीचं मार्किंग करून घ्या लगेच. जेवढं भरलं तेवढं लगेच तुम्हाला इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून इथे घडीचं मार्किंग आपल्या इथे करून झालेलं आहे. आता इथे मी काय करते, एक अशी लाईन ओढून घेते. इथे आपली लाईन ओढून झालेली आहे. आता इथे ही बंद बाजू आहे. आता इथं काय करा, बाहीची उंची नेहमीप्रमाणे
मापे टाका, नेहमीप्रमाणे मापे टाकून घ्यायची आहेत. उंची इथून इथपर्यंत तयार आहे, तिथे मार्किंग करून घेतलं अस्तरच्या बाहीनुसार. ह्याच्यामध्ये मग काय करायचं, 1 इंच वाढवून घ्यायचं. इथे मी 1 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून झालेली आहे. ही बंद बाजू असल्यामुळे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बाही आपल्याला नेहमीप्रमाणेच कट करून घ्यायची आहे, मुंडा मोजून परफेक्ट. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बाही उंचीनुसार इथे 2 इंच नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बाही उलटी करून घ्यायची आपल्याला. ही बंद बाजू आहे, इथं काय करायचं, ही बंद बाजू आहे ना, बंद बाजू आहे. बंद बाजूला ठेवून घ्या. शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घ्या. लगेच इथं शिलाईची पहिली टीप आहे, मार्किंग करून झाली. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचा ह्या बाजूला, 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. असं म्हणजे काय होतं, मापे चुकत नाही त्यासाठी. आता इथे काय करायचं, इथून हे मार्किंग असं जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे. आता इथून इथपर्यंत आपल्याला इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत थोडासा असा उंच आकार असतो, अशा पद्धतीने इथपर्यंत. आणि थोडासा असा खोलगट आकार असतो, तो खोलगट आकार आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो. मग इथपर्यंत अशा पद्धतीने वरच्या बाजूला डायरेक्ट देता जर आला तर असं डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. आकार इथे बरोबर आहे का असं पण बघत जा. जास्त गॅप देऊ नका, जास्त सुद्धा गॅप देऊ नका. बरोबर इथं आपलं अंतरनं 1.5 इंच राहिलं पाहिजे, म्हणजे इथून इथं एवढंच अंतर राहिलं पाहिजे. आता एक खोलगट बाजू आहे ना, समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होतं, चुकत नाही त्यासाठी. आता हे दोन्ही सुद्धा असं एकत्र कट करून घ्या सर्वात आधी. नंतर हा आकार इथला असं कट करून घ्यायचा, नंतर इकडची बाजू, मग हे असं कट करून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने. आता ह्यामधली एक बाजू बाजूला घेते, राहिली एक बाजू आता अशी इथून कट करून घ्यायची. नेहमीप्रमाणेच बाहीचं कटिंग आहे, तुम्ही ना ही पद्धत नक्की वापरायची. आणि मध्यवर्ती मार्किंग करून ठेवायचं, सोपं आहे. आता ही खोलगट बाजू आहे, तुम्हाला मी बाही ठेवून दाखवते. पेपर घेतला, कटिंग केलेला. आता ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते ना, मग मी त्या बाजूला करून घेतली. आता इथं काय करायचं, आपण मोजताना कसं मोजलं होतं, इथून मोजलं होतं, म्हणूनसाठी मध्यवर्ती मार्किंग करून घेतलं. फक्त इथे मी मार्किंग करून घेतलं. आता हा मध्य ह्याच्यावरती, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो ना, ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायचा. मग हा मध्य म्हणजे 1/2 इंच समजा तुमचं इथे जोडून झालं, तिथून आपण बाही जोडतो ना, म्हणूनसाठी आपण इथे मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी असं ह्याच्यावरती मी ठेवून घेतलं. आता इथं काय करते मी, ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो, हे अशी बाही जोडतो ना आपण इकडच्या बाजूला, बघू शकता, अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ही पद्धत नक्की वापरत जा, तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरेल. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, बोटनेकसाठी बाही कशा पद्धतीने कट करावी लागते, आकार कसा द्यायचा, नेहमीप्रमाणेच 1/2 इंच कमी करून घ्यायचं, आकार देऊन घ्यायचा, मोजून घ्यायचा परफेक्ट आपला कसं आहे तसंच, आणि असंच बाहीचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण ब्लाऊजचं परफेक्ट असं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आणि आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.